नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडक्वार्टर येथील पोलीस बांधवांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला असून त्याची पाहणी करताना आमदार संग्राम जगताप, समस्त शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे हे उपस्थित होते. अहिल्यानगर शहर हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण असून नागरिकांच्या संरक्षणाचं काम करत असतात. पोलीस हेडक्वार्टर येथील घरांना 100 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे पोलीस वसाहतीमधील पोलीस बांधव विविध समस्यांना तोंड देत होते. पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी प्रश्न गंभीर बनले होते. पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी पोलीस प्रशासनानं प्रस्ताव तयार करून शासनाच्या दरबारी पाठवला होता. त्याचा पाठपुरावा करत मंजुरी घेत 115 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं सहकार्य लाभलं आहे. पोलीस प्रशासनानं देखील पोलीस कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकासात्मक कामाची भूमिका बजावली असल्याचं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. याच्यामध्ये बरेच वर्ष याचा पाठपुरावा आमच्या वतीनं सुरू होता. सन 1917 मध्ये ही पोलीस वसाहत या ठिकाणी उभा राहिली. इंग्रजांच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये ही उभा राहिली होती आणि त्याचा सातत्याने आमच्या पोलीस कर्मचारी परिवार असतील, त्यांचे बांधव असतील, यांच्या वतीने पाठपुरावा चालू होता की आता राज्य सरकारने याचं कुठेतरी पुनर्बांधणी केली पाहिजे आणि त्याच्याकरता काही अनेक वेळेला पाठपुरावा केला. पण 2021-22 पासून याला प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेबांनी प्रस्ताव बनवला. याची मान्यता नाशिकला गेली, नाशिकवरनं DG ऑफिसला गेली. अशा वेगवेगळ्या मान्यता मिळत तो प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी पोहोचला आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम 2022 पासून आम्ही सातत्याने केलं आणि आज कुठेतरी त्याला मुहूर्त हा महायुती सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे. विशेष महायुती सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे, महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आहे आणि म्हणून कुठेतरी आज हे संपूर्ण काम आज आपल्याला मार्गी लागलेलं पाहायला मिळतंय. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तालुका स्तरावरती असे पोलिसांचे घरकुल झाले होते की जिथे पोलीस वसाहत तयार झालेले आहेत. पण शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असताना देखील हा कुठेतरी अभाव आपल्याकडे पाहायला मिळत होता. तिथे दुर्दैवी प्रकार देखील काही 2019 मध्ये घडले, त्याच्या अगोदरही घडलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना कुठेतरी हे सातत्याने राज्याचं संरक्षण करण्याचं काम हे पोलीस दल करत असतं. पण त्यांनाच कुठेतरी कुटुंबाला वाटायचं की आपली व्यवस्था होत नाही, शासन आपल्याकडे लक्ष देत नाही, असं देखील अनेक वेळा पोलिसांच्या कुटुंबामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा या आमच्यासारख्याला देखील ऐकायला मिळायची आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आज आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. याच्यामध्ये योगदान आताचे असणारे तत्कालीन पोलीस अधीक्षक असतील, आताचे ओला साहेब असतील, याच्यामध्ये पालकमंत्री विखे साहेब असतील, अजितदादा आणि विशेष करून या ठिकाणी गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांचं योगदान या संपूर्ण कामामध्ये लागलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आमच्या अहिल्यानगरच्या वतीनं, अहिल्यानगरच्या पोलीस बांधवांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.